नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. तिराळीवाडी येथे जीर्ण व धोकादायक आंब्याचे झाड हटवलं. राजेंद्र निंबाळकरांची तत्परता. वीजघर मुख्य राज्यमार्गावरील संभाव्य धोका टळला. नागरिकांकडून निंबाळकरांचं कौतुक व आभार. दोडामार्ग वीजघर मुख्य राज्यमार्गावरील तिराळीवाडी येथे रस्त्यालगत अनेक दिवसापासून जीर्ण व धोकादायक अवस्थेत उभे असलेलं आंब्याचं भलं मोठं झाड अखेर हटवण्यात आलं. हे झाड कधीही कोसळून वाहन चालक, पादचारी तसेच प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी हे झाड तातडीनं हटवण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी पुढाकार घेत स्वतःच्या JCB घटनास्थळी पाठवला. तसेच स्वतःच्या घटनास्थळी उपस्थित राहून जीर्ण व धोकादायक झाड पाडून घेतलं. त्यानंतर झाडाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला. कोणत्याही दुर्घटनेची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत निंबाळकर यांनी केलेल्या या तातडीच्या कार्यवाहीमुळे संभाव्य धोका टळला आहे. त्यांच्या तत्परतेमुळे वाहन चालक व स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. राजेंद्र निंबाळकर हे कायमच जनसेवेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असतात. नागरिकांच्या अडचणीच्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी धावून जाणं, समस्या समजून घेणं आणि त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती आणि परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. तिराळीवाडी येथील धोकादायक झाड हटवण्याच्या या तत्पर कार्यवाहीबद्दल स्थानिक नागरिकांसह सर्व स्तरातून राजेंद्र निंबाळकर यांचं कौतुक व आभार व्यक्त करण्यात येत आहे. अंधश्रद्धेची उतरली लाट. 60 वर्षाचा वनवासानं 10 वर्षाचा शारीरिक त्रास संपला. केसाच्या अस्वच्छतेमुळे डोक्यावर झालेला केसांचा गुंता म्हणजे देवीची कृपा किंवा देवाची बाई असा कल्पित गैरसमज करून घेत समाजाने आणि पतीने वाळीत टाकलेल्या 76 वर्षीय बेबीताई रामचंद्र लोहार, राहणार इंचनाळ, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांची अखेर अंधश्रद्धेच्या मानसिक आणि शारीरिक ओझ्यातून कायमची मुक्तता झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नामुळे त्यांच्या डोक्यावरील भल्या मोठ्या जटीचं यशस्वी निर्मूलन करण्यात आलं. अंधश्रद्धेचा उद्ध्वस्त केला संसार. सुमारे 60 वर्षापासून बेबीताईंचा विवाह वडिलगे येथे झाला होता. विवाहानंतर आजारपणाच्या काळात डोक्यावर केसांची योग्य निगा न राखल्यानं गुंता होऊन जट निर्माण झाली. ती देवाची बाई आहे, आपल्या घराचं काहीतरी वाईट करेल या भ्रामक अंधश्रद्धेपोटी पतीनं आणि सासरच्या लोकांनी त्यांना घरातून बाहेर काढलं. पतीनं दुसरं लग्न करून संसार थाटला तर बेबीताईचं आयुष्य माहेरी अंधारपणातच निघून गेलं. 10 वर्षापूर्वी अनिसचे सुभाष कोरे, प्रकाश भोईटे यांनी त्यांची जट काढली होती. मात्र वाढत्या वयात पुन्हा केसांची योग्य निगा न राखल्यामुळं गेल्या 10 वर्षात पुन्हा त्यांच्या डोक्यावर भल्या मोठ्या जटेचा गुंता तयार झाला. यामुळे मानदुखी, पाठदुखी आणि अंगाखाली जट येत असल्यानं नीट झोपताही येत नव्हतं. अशा तीव्र शारीरिक वेदना त्या सहन करत होत्या. प्रबोधनाची कात्री आणि जटामुक्ती या त्रासाची माहिती मिळताच अनिसचे गडिंग्लज कार्याध्यक्ष सुभाष कोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोईटे, तुकाराम कोलेकर, महाविद्यालय नेसरी येथील NSS प्रमुख डॉ. माधव भोसले आणि क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी प्रथम कुटुंबियासह बेबीताई यांचं प्रबोधन करून मनातील अंधश्रद्धेची जळमट काढून टाकली आणि मग जटेचं निर्मूलन केलं. त्यावेळी शांताबाई धनाजी लोहार, सुनील धनाजी लोहार, विनायक धनाजी लोहार, नातू सुजल नील सुतार, श्रीमती धोंडूबाई तुकाराम इंगवले, काशवा गणपती लोहार यांच्यासह काही ग्रामस्थ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोटगेवाडी दुर्घटनेनंतर तिसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरूच. युवक अजूनही बेपत्ता. घोटगेवाडी कॉजवे परिसरात तिलारी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला 6 वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह काल शोध मोहिमेच्या दरम्यान सापडला. मात्र या दुर्घटनेतील 29 वर्षीय युवक अद्याप सापडला नसून त्याचा शोध घेण्यासाठी आज तिसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे. बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून नदीपात्र, काठ तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला जात आहे. शोध मोहिमेवर पोलीस प्रशासनाकडूनही लक्ष ठेवण्यात येत असून पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे रेस्क्यू पथकासोबत घटनास्थळी उपस्थित होते. 2 दिवसापासून सुरू असलेल्या या शोध मोहिमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीच्या प्रवाहाचा वेग आणि परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन रेस्क्यू टीमकडून काळजीपूर्वक शोधकार्य सुरू आहे. दरम्यान काल 6 वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह सापडल्यानंतर आता बेपत्ता 29 वर्षीय युवकाचा शोध लागण्याची प्रतीक्षा आहे. प्रशासन, पोलीस आणि रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. शासनाने 56,40,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटींची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली असली तरीही शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व घातलेल्या अटी शर्तीनुसार यातील 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील. यामुळे या सर्व निषेधांचा फेरविचार करण्याची गरज आहे.
इतकेच काय, शासनाच्या सर्व अटी शर्ती पूर्ण करून ज्यांची कर्जमाफी यादीत नाव आहे त्यांचे पैसे खात्यावर जमा करण्यासाठी यादीत नाव आहे पण KYC होत नाही, पात्र असूनही यादीत नाव नाही, वडिलांचं नावे कर्ज व कर्जमाफी दरम्यान मध्यंतरीच्या काळात वडिलांचं निधन, कर्ज वडिलांच्या संमतीनं मुलाच्या नावावर पण 7-12 वडिलांच्या नावे, कर्जमाफीची यादी किती व केव्हा पूर्ण होणार व कर्ज माफ झाल्याने पुन्हा पीक कर्ज कसे मिळणार, अशा सर्व शंका व त्रुटीमध्ये शेतकरी सेवा केंद्राकडे, तहसीलदार यांच्याकडे, सहकारी अधिकाऱ्यांच्याकडे चक्रा मारत आहेत. या चक्रा मारण्यात प्रवासातच शेतकऱ्यांचे 100-200 रुपये खर्च होतात. यासाठी या सर्व तक्रारीचं निरसन करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करावी. त्यांच्यावरती ही जबाबदारी देणार, त्याचं नाव व मोबाईल नंबर, ठिकाण सार्वजनिकरित्या जाहीर करावं, वर्तमानपत्रातून त्याला प्रसिद्धी द्यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे शेतकरी आघाडीचे राज्य अध्यक्ष साती शिवाजीराव परुळेकर यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्र चालकांनी एक बैठक घेऊन शेतकरी कर्जमाफीसाठी KYC करत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांची चर्चा करून ग्रामीण शेतकऱ्यांना मोफत सेवा द्या किंवा किमान अल्प मोबदल्यात तरी सेवा देऊन सौजन्याची वागणूक द्यावी, अशा सूचना द्याव्यात व माननीय जिल्हाधिकारी यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल परिपूर्ण करण्याची कागदपत्रे, अटी व शर्ती याबाबतचं माहितीपत्र काढून तालुका स्तरावर वाटावं, अशी ही मागणी साती शिवाजीराव परुळेकर यांनी या पत्रकात केली आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून गडिंग्लजमध्ये महसूल विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात तेरणी तालुका गडिंग्लज गावचे सुपुत्र आप्पासाहेब जी नराळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदर्श मंडळ अधिकारी पुरस्काराने आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक सतीश होडकर मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेरणी गावच्या सुपुत्राला मिळालेल्या या सन्मानामुळे तेरणीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेरणी पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे. कागलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. कागल शहरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय ध्वजारोहण तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते करण्यात आलं. गैबी चौकते नगराध्यक्ष सविता प्रताप माने, नगरपालिका कार्यालय उपनगराध्यक्ष जयवंत रावण, कागल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अजित जाधव तर पंचायत समितीतील सभापती सुवर्णा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. न्यायालय, शाहू कारखाना, विविध संस्था, महाविद्यालये व शाळांमध्येही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी विद्यार्थिनींनी वंदे मातरम, राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केलं. पोलीस, होमगार्ड आणि NCCच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. देशभक्तीपर गीतांनी कागल शहर दुमदुमून गेलं. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक SR पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, मुख्याधिकारी अजय पाटणकर, उपनिरीक्षक रमेश तावरे, डॉक्टर अभिजित अहिरे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील सरकारी जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित जमिनीच्या कायमस्वरूपी मालकी हक्क मिळवून देण्याचं आमिष दाखवून 8 शेतकऱ्याकडून एकूण 27,55,000 रुपये घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तातोबा गावडे यांच्याविरुद्ध चंदगड पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार म्हाळुंगे, हजगोळी व कोलिक परिसरातील सरकारी जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या ताब्यातील जमिनीचा कायमस्वरूपी मालकी हक्क मिळवून देण्यासाठी शासकीय आदेश आणून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून संबंधित शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या वेळी मोठ्या रकमा दिल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे तातोबा गावडे यांच्याविरुद्ध चंदगड पोलिसात यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित खोटा आदेश दाखवून सरकारी जमिनी दुसऱ्याच्या नावावर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तक्रार दाखल झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याकडून सरकारी जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याच्या नव्या आरोपामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पैसे दिले पण मालकी हक्कांचे कागद मिळाले नाहीत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रक्कम दिल्यानंतरही संबंधित सरकारी जमिनीच्या मालकी हक्काबाबत अपेक्षित आदेश अथवा कागदपत्रे मिळाल्याचा नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पैसे परत मागण्यासाठी तातोबा गावडे यांच्याकडे मागणी केल्याची माहिती आहे. पण पैसे परत न मिळाल्याचे अखेर 8 शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. शेतकऱ्यांना दाखवण्यात आलेले आदेश व कागदपत्रे नेमकी कोणती? या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संबंधित शेतकऱ्याकडून लाखो रुपये घेताना
त्यांना नेमकं कोणते आदेश दिले, कागदपत्रे अथवा मालकी हक्क मिळवून देण्याची प्रक्रिया सांगण्यात आली होती, शेतकऱ्यांना कोणते आदेश दाखवण्यात आले होते, असल्यास ते आदेश अधिकृत होते का, याची ही चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. 8 शेतकऱ्यांकडून 27,55,000 घेतल्याचा आरोप. यामध्ये अनंत अर्जू गावडे राहणार कोलिक यांनी 2.5 लाख रुपये, शिवाजी महादेव गावडे राहणार खालसा माळुंगे यांनी 3,75,000, सातेरी रामलिंग गवस 1,25,000, गणू शंकर गावडे राहणार खालसा माळुंगे 3,75,000, नामदेव गणपती नाईक राहणार कोलिक 6,10,000, लक्ष्मण सोमाना गावडे राहणार खालसा माळुंगे 3,75,000, प्रकाश यल्लाप्पा कोळसेकर राहणार हसगोळी 5,20,000, मनोहर शिवाजी गवस राहणार खालसा माळुंगे 1,25,000 असे एकूण 27,55,000ची अफरातफर करून तातोबा गावडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या चंदगड तालुक्यातील तुडये येथील मळवीवाडी या गावातील जे शासनाची जमीन गट क्रमांक 230 या जमिनीचं प्रकरण जिल्ह्यामध्ये चर्चेत आहे. मुगळीचे तातोबा गावडा यांच्या नावावर तब्बल 8 लोकांनी आता फिर्याद तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार त्या प्रकरणाची व्याप्ती अधिक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण का हे प्रकरण केवळ मुगळीच्या तातोबापुरतेच मर्यादित नसावे, त्यांना अनेक जणांचा हातभार असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. तर अजूनही जवळजवळ डझनभर प्रकरणे असल्याची चर्चा व्यक्त होत आहे. एकंदरीत ही चर्चा जरी असेल तर या प्रकरणामुळे स्थानिक तहसील कार्यालयाच्या कारभाराविषयी देखील आता लोकांतून शंका व्यक्त होत आहे. एवढा मोठा हा प्रकार झाल्यानंतर कोणाच अधिकाऱ्यांना या बोगस प्रकरणाची कुणकुण कशी का लागली नाही हा चर्चेचा आता विषय झालेला आहे. जे वर्ग 2चे वर्ग 1 करून त्याची ऑर्डर ही तहसील कार्यालयामध्ये आणून देणं किंवा ती तहसीलदार कार्यालयामध्ये कुठल्या प्रकारे आली हा चर्चेचा विषय आहे. आणि जर जिल्हा स्तरावर हे प्रकरण हाताळलं गेलं नसेल तर बाकी कोणतरी याविषयी बोगस काम करणारी यंत्रणा आहे का याचा देखील आता तपास होणं गरजेचं आहे. आता जे 4 जण तुडयाचे लोक आहेत त्या 4घांना देखील आता या प्रकरणाच्या बाबतीत शिकणार असल्याचे बोलले जात आहे. तातोबा गावडा हा फरार आहे, मात्र त्याला कोणाचा त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे का किंवा त्याला कोणी सांभाळत आहे का असा देखील हा मुद्दा पुढे येऊ घातलेला आहे. आणि सुमारे 12 एकर हा जमिनीचा जो भाग आहे मळवीवाडी येथील, हा 12 एकरच्या जमिनीची किंमत आजच्या बाजार भावाप्रमाणे ती कोटावधीच्या घरात जाऊ शकते. आणि मग एवढ्या धाडसाने हा तातोबा एकटाच हा प्रकार करू शकेल का आणि खोट्या बोगस ऑर्डरी तयार करून घेऊन इथपर्यंत त्या कार्यालयामध्ये दाखल होणे किंवा त्याबाबत कार्यालयाला कुठलाही थांगपत्ता नसावा किंवा त्याची चौकशी व्यवस्थित झाली नसेल का, फेरफार करणारे जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या बाबतीत चर्चेत आहेत की मूळचे जे फेरफार करणारे जे अधिकारी होते, मंडल अधिकारी असोत किंवा तलाठी वगैरे असो, यांनी पण चौकशी करून त्याबाबत निर्णय घेतला होता का की वरवरपणे हे सर्व प्रकार झालेले आहेत अशा आता त्याची याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
आता जिल्हा स्तरावर चौकशीचे आदेश जारी झाल्यानंतर याबाबत किती लोकांचा याच्यामध्ये सहभाग असावा हे निष्पन्न होईल. मात्र या अनुषंगाने इथे एक व्यक्त करावं वाटतं की चंदगड तालुक्यात अशा शासकीय जमिनीच्या बाबत आता सर्वच शासकीय जमिनीच्या बाबतीत चंदगडच्या तहसील कार्यालयाकडून याबाबत अगदी दक्षतापूर्वक सर्व हाताळणे आवश्यक आहे. ज्या शासकीय जमिनी ज्या आहेत, ज्या ज्या ग्रामपंचायतच्या ताब्यात आहेत किंवा आणि कशा आहेत त्याची तपासणी होणे गरजेचे आहे. आणि या अनुषंगाने तालुक्यामध्ये नेमकं शासकीय जमिनीची स्थिती काय आहे ही सुद्धा डोळ्यासमोर येऊ शकेल. आणि त्याबाबत अधिकाऱ्यांनी जागृत राहून त्याबाबत खास करून जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षतेनं चंदगड तालुक्यातील शासकीय जमिनीच्या बाबतीत पाहणी करणे आवश्यक आहे असे वाटते. पाहूया या प्रकरणी आता शासन स्तरावर अधिकारी वर्ग कुठल्या प्रकारे तपास करतात, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, कोण कोणाला वाचवत आहे का, कोणावर कोण प्रेशर टाकून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशा अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होतात. आता जिल्हाधिकारी याबाबत कशाप्रकारे हे प्रकरण हाताळतात ही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. थांबूयात आपण.